श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, पैसा खूप कमी पडतोय घरातलं भागत नाही आहे. म्हणजे मुलांची फीज वगैरे अनेक गोष्टी असतात आपल्याला घरामध्ये, तर त्यासाठी पैसा अपुरा पडतोय. पैसा येण्याचा कुठला मार्गच दिसत नाही आपल्याकडे, किंवा आजारपणंसुद्धा खूप येतात. सगळा पैसा त्या आजारपणात जातोय, मानसिक स्वास्थ्य नाही आहे. अशा वेळेस श्रावणी सोमवारी करण्याचा खूप सुंदर आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते. याच्यामुळे तुमच्याकडं धनधान्यसुद्धा भरपूर येईल आणि तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. काय करायचं, 21 तीळ घ्यायचे, सफेद तीळ आहेत ते 21 तीळ घ्यायचे आणि आपण 5 बदाम घ्यायचे आणि शिवमंदिरामध्ये जायचं. म्हणजे अर्थातच एक लोटा तांब्या पाणी भरून पण घेऊन जायचं आणि तिथे जाऊन आपण ते 21 तीळ, आता तिथे शिवमंदिरामध्ये गर्दी असणार आज, त्याच्यामुळे तुम्ही एका बाजूला एका साईडला बसून ते तीळ हातात घेऊन तुम्ही ही 3 नावं घ्यायची. कोणती? ओम कुंदकेश्वर महादेवाय नमः, ओम अष्टवक्रेश्वर महादेवाय नमः आणि ओम श्रंभेश्वर महादेवाय नमः. ही 3 नावं घ्यायची 21 तीळ हातात घेऊन आणि हे तीळ पहिल्यांदा जल अर्पण करायचं आणि मग हे तीळ व्हायचे. त्याच्यानंतर हे 5 बदाम हे शनींचे कारक असतात. बदाम आपण शिवलिंगावर अर्पण केल्यावर शनी महाराज आपल्याला शुभ फळ द्यायला लागतात. जो काही त्रास असतो तो होत नाही. म्हणून मग आपण हे जे बदाम असतात ते शिवशंभूंना अर्पण करायचे आणि म्हणायचं की माझ्या मागची जी काही त्रास असेल किंवा काय आजारपण असेल, पैसा राहत नसेल घरामध्ये, तर त्यासाठी तुम्ही प्लीज मला मदत करा. मला भरपूर धन मिळू द्यात, मला भरपूर चांगलं आरोग्य मिळू द्यात, अशी जी काही तुमची प्रार्थना असेल ती करा आणि श्रद्धेने हा उपाय करा. दिवसभर नामस्मरण करा. नमस्कार.